मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी मिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर. गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची गोष्ट जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे गोष्ट चेटकिणीच्या केसांची, भाग दुसरा. मित्रांनो, ह्या गोष्टीचा पहिला भाग जर तुम्ही ऐकला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. गोष्टीचा पहिला भाग ऐकूनच दुसऱ्या भागाला सुरुवात करावी. आजी पुढे सांगू लागल्या. त्या जे काही सांगत होत्या ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. सुरेश सकाळ होण्याची वाट बघत होता आणि एकदाची सकाळ झाली. आता चांगलंच उजाडलं होतं. अनिता पण उठली, पटकन बाथरूममध्ये गेली. आंघोळ करून ती सरळ स्वयंपाकघरात गेली. सुरेश उठून तयार झाला. अनिताकडे जाण्याची त्याला हिंमत होत नव्हती, तरी पण हिंमत करून तो स्वयंपाकघरात गेला. अनिता आणि तिची सासू नाश्त्याची तयारी करत होते. सुरेशने अनिताकडे पाहिले. ती पाठमोरी उभी होती, व्यवस्थित साडी नेसलेली, केसांची वेणी घातलेली. तिचे केस बघून सुरेशला काल रात्रीची केस मोकळे सोडलेली अनिता आठवली. त्याच्या डोळ्यासमोर तिचे कालचे रूप उभे राहिले. अचानक अनिता वळाली. तिने सुरेशकडे पाहिलं. सुरेश एकदम दचकला, जरासा मागे सरकला. अनिता त्याला म्हणाली, काय झालं? तुमचा चेहरा एवढा का पांढरा पडलाय? काही नाही, डबा दे लवकर, उशीर होतोय मला, असं म्हणून सुरेश तिथून निघाला. आज त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सारखं त्याला काल रात्रीची आठवण होत होती. काय करावं असा विचार करून तो बेजार झाला. सुरेशला गजूची आठवण झाली. सगळी कामं सोडून तो गजूकडे गेला. गजू दुपारचं जेवायला घरी गेला होता. सुरेशला दुपारचं घर बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण सुरेश कधीच दुपारचं घरी जात नसे. आज तो आलाय म्हणजे काहीतरी खास आहे. सुरेशचा गंभीर चिंताग्रस्त चेहरा गजूच्या नजरेतून सुटत नव्हता. त्याने सुरेशला विचारलं, काय झालं? सगळं ठीक आहे ना? भांडण झालं का रे? काय बोलावं सुरेशला काहीच सुचत नव्हतं. काय सांगू? हळूहळू सुरेशने रात्री घडलेला प्रसंग गजूला सांगितला. गजूचा विश्वास बसेना. असं काहीतरी सुरेश सांगेल याची त्याला स्वप्नात पण कल्पना नव्हती. आता चक्कर येण्याची वेळ गजूची होती. घडलेला प्रकार ऐकून त्याला घामच फुटला. तर सुरेशची काय अवस्था झाली असेल? बराच वेळ विचार केल्यानंतर सुरेशला गजू म्हणाला, मी सांगतो ते नीट ऐक. पहिलं मनाची हिंमत सोडू नकोस आणि ह्यातलं कोणाला काहीही सांगू नकोस. सुरेश, तू जे सांगतोयस त्यावरून असं कळतंय की वहिनीला चेटूक विद्या येते. चेटूक विद्या? नुसतं कानावर शब्द पडला तरी सुरेशच्या मनात धस झालं. गजू पुढे म्हणाला, पण एक शंका आहे मित्रा. अनिताला नुसती चेटूक विद्या येते की काय? गजू, कसं बोलावं काही समजेना गजूला. पण आपल्या मित्रासाठी त्याने त्याला विचारलंच, सुरेश, अनिताला फक्त चेटूक विद्या येते की ती स्वतः एक चेटकीण आहे? हे ऐकून सुरेश खूपच घाबरला. माझ्या माहितीप्रमाणे मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की चेटकिणीला तिचे केस खूप प्रिय असतात, म्हणूनच ती कोणालाही त्यांना हात लावू देत नाही. सुरेश, तू आता एक काम कर. अनिताजवळ जेव्हा जाशील तेव्हा तिच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न कर. थोडे तिचे केस ओढ आणि बघ काय होतं ते. आणि हो, तिच्यावर बारीक नजर ठेव, पण तिला कुठलाही संशय येऊ देऊ नकोस. सावध राहा. त्यांना आता कळले की अनिता का देवपूजा करत नाही ते. गजूशी बोलून सुरेश घरी आला. अनिता काहीतरी काम करण्यात व्यस्त होती. आता तो तिच्यावर बारीक नजर ठेवून होता. नेहमीप्रमाणे सगळे जेवले आणि झोपायला गेले. अनिता जशी रूममध्ये गेली तसं सुरेशला थोडी भीती वाटली.
पण ती एकदम नॉर्मल वागत असल्यामुळे त्याला आता हिंमत यायला लागली. अनिता सुरेशजवळ जाऊन बसली आणि दोघे गप्पा मारू लागले. बोलता बोलता सुरेशने अनिताच्या खांद्यावर हात ठेवला. अनिता सुरेशकडे बघून गोड हसली. सुरेश तिला म्हणाला, आज काय छान दिसतेस तू. हे ऐकून अनिता लाजली. सुरेश तिची स्तुती करू लागला आणि हळूहळू त्याचा हात तिच्याकडे नेत तिच्या केसांना स्पर्श करू लागला. अजून तरी अनिता काहीच बोलत नव्हती. त्याने हिम्मत करून त्याचा हात अनिताच्या डोक्याच्या मागच्या बाजूस ठेवला आणि हाताची बोटं केसांमध्ये फिरू लागला. सुरेशच्या हाताचा स्पर्श केसांना होताच ती एकदम मागे सरकली आणि तिने सुरेशचा हात केसांमधून झटका देऊन काढून टाकला. काय करताय हे? आज झोप नाही आली वाटतं. अनिताने सुरेशला झटका देताच सुरेश मनातून थोडासा घाबरला. परत हिम्मत करून तो अनिताच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न करू लागला. पण अनिता प्रत्येक वेळी त्याला काही ना काहीतरी कारण देऊन हात लावू देईना. सुरेश पण जिद्दीला पेटला आणि परत प्रयत्न करू लागला. आता मात्र अनिताचा पारा चढला. ती सुरेशला चिडून म्हणाली, माझ्या केसांना नाही हात लावायचा, मला नाही आवडत. तिचे हे शब्द ऐकून सुरेश गारच झाला, कारण त्याला आता कळून चुकलं की अनिता ही चेटकीण आहे. पुढे काही दिवस तो अनिताच्या केसांना हात लावण्याची सारखी संधी शोधू लागला, पण ती काही त्याला हात लावू देईना. अधूनमधून अनिताची चेटूक पूजाही चालू असायचीच. सुरेश डोळ्यात तेल घालून आता सगळं बघू लागला. जे जे काही घडे ते तो गजूला सांगू लागला. आता पुढे काय? यातून बाहेर कसं पडायचं विचार करून डोकं फुटायची वेळ आली. शिवाय जीवाची भीती पण होतीच. काय करावं काही समजेना. एक दिवस गजू कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. दुसऱ्या दिवशी तो परत आला. थेट सुरेशकडे गेला. त्याला आपल्या घरी घेऊन आला आणि म्हणाला, सुरेश मित्रा, काल मी एका मांत्रिकाला भेटलो. त्याच्याकडून कळालं की चेटकिणीला तिचे केस खूपच प्रिय असतात. जर का तू तिचे केस मिळवलेस तर ती तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल. फक्त तिचे थोडेसे केस आपल्या ताब्यात घे आणि तिला सापडणार नाहीत असे लपव. मग बघ तुझं नशीब कसं फळफळतं ते. सुरेश म्हणाला, मला काही नको, मला फक्त यातून सुटायचं आहे. पण गजू काही ऐकेना. अरे सुरेश, वाईटात पण चांगलं होतं म्हणतात ना, तसंच आहे हे. हे बघ, आपण आपली 2-4 कामं तिच्याकडून करून घेऊ आणि मग देऊ सोडून. आणि मी आहे ना, तू कशाला घाबरतोस? तिला जर वाईट करायचं असतं तर ते तिने केव्हाच केलं असतं. गजूने सुरेशला कसाबसा तयार केला. सुरेश आता अनिताशी गोड गोड वागू लागला आणि तिचे केस मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. पण काही केल्या ती तिचे केस त्याच्या हातात पडू देईना. काय करावं आता? एके दिवशी सुरेश आणि गजूने एक योजना आखली. त्या योजनेप्रमाणे दुसऱ्या दिवशी गजू आणि त्याचे अजून 2 मित्र सुरेशच्या घरी सकाळी सकाळीच गेले. सुरेशही पहाटे लवकर उठला आणि त्याला लवकर आवरता येणार नाही असं कामं सांगू लागला. आणि त्याची घाई आणि चिडचिड व्हायला लागली. ती नीट तयार झाली नव्हती. त्यात गजू आणि त्याचे 2 मित्र अचानक नाश्त्यासाठी दारावर हजर. अनिता पटापट कामं करू लागली. सर्वांना नाश्ता आणून दिले. सर्वांसाठी चहा आणला. सर्वजण गप्पा मारत चहा पित होते. अनिता खुर्चीवर बसून चहा घेत होती. तिला बोलण्यात गुंतलेली पाहून सुरेश हळूच उठला. हातात चहाची कप बशी होतीच. हळूच तो अनिताच्या थोडा जवळून मागे गेला आणि चालता चालता त्याने अचानक हातातून चहाचे कप निसटल्यासारखे केले आणि तो चहा अनिताच्या डोक्यावर सांडला. केसांवर चहा सांडताच अनिता एकदम चिडली. डोळे मोठे करून ती सुरेशवर खेकसली. काय अक्कल आहे की नाही? सगळा चहा माझ्यावर सांडलास. डोळे फुटलेत का तुझे? मूर्ख. अनिता रागाने लाल झाली होती. ती सुरेशला त्याच्या मित्रांसमोर बोलते याचं पण भान तिला राहिलं नव्हतं. अरे चुकून झालं, जा जा लवकर केस धुवून ये, सुरेश तिला म्हणाला. ती तशीच चिडचिड करत बाथरूममध्ये गेली. बऱ्याच वेळाने अनिता केस धुवून बाहेर आली. सुरेश पटकन तिच्या मागे खोलीत गेला. अनिता केस पुसत होती.
तिच्या लांब मोकळ्या केसांना बघून सुरेश जरा घाबरला. तो तिच्या जवळ गेला, पण ती त्याला हाकलून देऊ लागली. सुरेश कपाटात काहीतरी शोधण्याच्या बहाण्याने तिथे थांबला. अनिता सुरेशकडे बघत होती. तिला तिचे मोकळे केस घेऊन बाहेरही जाता येत नव्हतं. थोडा वेळ थांबून तिने एक कंगवा घेतला आणि स्वतःचे केस विंचरू लागले. हळूहळू तिचे केस वाळू लागले. तसा तिला आनंद व्हायला लागला. मस्त कुठलं तरी गाणं गुणगुणत ती केस विंचरत आरशासमोर उभी होती. सुरेशचं लक्ष होतंच तिच्याकडे. तिने केसांची वेणी घातली. तेवढ्यात बाहेर असलेल्या गजू आणि त्याच्या मित्रांनी एकदम जोरजोरात अनिता आणि सुरेशला आवाज दिला. सुरेश, बाहेर ये लवकर, वहिनी पटकन या, लगेच या, हे बघा काय आहे ते. त्यांचा गोंधळ ऐकून अनिताने हातातला कंगवा तिथेच ठेवला आणि पटकन बाहेर आली. काय झालं, काय झालं, काय आहे? गजू समोरच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाला, त्या खोलीत आत्ताच एक मोठं जनावर सळसळत जाताना पाहिलं मी. काढा आधी त्याला बाहेर. अनिता पटकन हातात एक दांडका घेऊन त्या खोलीकडे पळाली. इकडे सुरेशला ह्या अचानक झालेल्या गडबडीमुळे चांगलीच संधी मिळाली. त्याने क्षणाचाही विलंब न करता पटकन अनिताने जो कंगवा वापरला होता तो घेतला. झालेल्या गडबडीमुळे अनिताने तो कंगवा तिथेच ठेवला होता आणि ती बाहेर काय झालं ते पाहण्यास आली होती. त्या कंगव्याला अनिताचे काही केसांचा बुचका अडकला होता. सुरेशने पटकन तो बुचका काढला आणि तो आणि त्याचे मित्र तिथून निसटले. घरापासून थोडे लांब गजूने एक गाडी आणूनच ठेवली होती. सगळे धावत गाडीत पोचले, गाडीत बसले आणि तिथून पसार झाले. त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता. इकडे अनिता त्या खोलीत जनावर शोधत होती, पण ते काही सापडलं नव्हतं. बाहेरही एकदम शांतता झाली होती. अनिताला कसला तरी संशय आला. ती पटकन खोलीबाहेर आली. बघते तर काय, गजू आणि त्याचे मित्र घरात नव्हते. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ती धावतच वर गेली. धावत पळत ती कंगव्यापाशी पोचली. कंगवा हातात घेऊन बघते तर काय, केसांचा बुचका गायब. ती घरभर हातात कंगवा घेऊन सुरेशला शोधू लागली, पण तो दिसेना. ती बेभान होऊन शेताकडे पळाली. सुरेश तिथेही नव्हता. आणि त्याला कळून चुकले की सुरेशला तिचं खरं रूप कळालंय. तोच तिचा केसांचा बुचका घेऊन पळालाय. ती वेडीपेसी झाली. सुरेशची वाट बघू लागली. घरात आदळआपट करू लागली, चिडचिड करू लागली. तिच्या केसांशिवाय ती बेचैन झाली होती. रागाच्या भरात तिने सुरेशच्या आईवडिलांनाही घराबाहेर काढलं. साधारण 15-20 दिवसांनी सुरेश घरी परत आला आणि त्या सुरेशची वाट बघत रोज दारात उभी असायची. सुरेशला बघताच ती एकदम आनंदून गेली. सुरेश येताच ती त्याच्यासाठी चहा पाणी काहीतरी खायला घेऊन आली. सुरेशला आरामात बसलेला बघून ती त्याच्या जवळ गेली, त्याला लाडीगोडी करू लागली आणि म्हणाली, तुम्हाला सगळंच कळालं आहे ना आता? कशाबद्दल बोलतेस तू अनिता? तुम्ही ना खरंच इतके छुपे रुस्तम असाल मला माहीतच नव्हतं. काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाहीये, सुरेश म्हणाला. ठीक आहे, मग मी सरळच विचारते तुम्हाला, माझे केस कुठे आहेत? मला ते हवेत. तुम्हाला कळालंय की मी चेटकीण आहे ते. द्या माझे केस परत. तिचं असं स्पष्ट बोलणं सुरेशला अजिबात अपेक्षित नव्हतं. तिचे मोठे झालेले डोळे, बदललेला आवाज आणि स्पष्ट बोलणं ऐकून सुरेशच्या मनात धस झालं. काय करावं ते त्याला कळेना. अनिता सारखी विचारत होती. सुरेश म्हणाला, आधी सांग माझे आईबाबा कुठे आहेत? ती म्हणाली, मीच रागात त्यांना घराबाहेर काढलं. जाऊन घेऊन ये त्यांना. ठीक आहे. आणि ती तशीच घराबाहेर पडली. बऱ्याच वेळाने ती परत आली. सोबत सुरेशचे आईबाबा पण होते. रात्री अनिता खोलीत आली. ती सारखी सुरेशकडे केसांची विचारणा करू लागली, पण तो काही सांगेना. सुरेश तिला म्हणाला, खरं सांग, कोण आहेस तू? माझ्याशीच का लग्न केलंस? काय उद्देश आहे तुझा? अनिता म्हणाली, मी एक चेटकीण आहे. मला चेटूक विद्या प्राप्त आहे. साक्षात सैतान मला प्रसन्न आहे. मी त्याला खुश करण्यासाठी काहीही करू शकते. त्याच्यासाठी मी माझ्या जन्मदात्या आईबापाचाही बळी दिला आहे.
तो सैतान माझ्यात संसारतो, मला ताकदवर बनवतो, मला त्याला खुश करावं लागतं. तुझं घर नदीजवळ आहे. मी नेहमी इथे सैतानाला पूजायला यायची, पण गावातल्या लोकांमुळे माझी पूजा नीट होत नव्हती. मी कमजोर पडायला लागले. तुझं घर माझ्या डोळ्यात बहरलं होतं. तुला कसंही करून मिळवायचं, म्हणजे मला माझी सैतानी कार्य करायला सोपं होईल. याच उद्देशाने मी तुझ्याशी लग्न केलं. अनिताचं हे बोलणं ऐकून सुरेशला डबडबून घाम फुटला. छातीची धडधड वाढली. काय बोलावं ते त्याला कळेना. तोच अनिता त्याला म्हणाली, मला माझे केस परत दे, मी जाते निघून. तुला आणि तुझ्या परिवाराला काहीही करणार नाही, फक्त केस दे परत. सुरेशला आता अनिताची भीती वाटू लागली, पण गजूचे बोलणे त्याला आठवले. केसांसाठी चेटकीण काहीही करायला तयार असते, हीच संधी आहे. सुरेश आणि त्याला म्हणाला, तुझे केस देतो ना, पण आधी एक काम कर माझं. माझ्याकडे खूप पैसा येऊ दे, मग मी देतो तुझे केस. ठीक आहे, येईल तुझ्याकडे पैसा, पण प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. सैतानाला खुश करावं लागतं. तुला काय करायचं ते कर, मला पैसा पाहिजे बस. ठीक आहे, असे म्हणून अनिता आपल्या कामाला लागली. तिची सैतानाची पूजा सुरू झाली. सुरेश गजूला जे काही घडे ते सांगू लागला. गजू आता सुरेशच्या घरी येत नव्हता. एक दिवस सुरेशला शेतात काम चालू असताना अचानक एक सोन्याने भरलेला हंडा सापडला. सुरेश एकदम आनंदून गेला. त्याला हे समजले की हे सगळं अनितामुळेच झालंय. सुरेश घरी नसताना अनिता घराची आणि सुरेशच्या वस्तूंची कसून तपासणी करायची. तिला तिचे केस मिळवायचे होते, पण काही केल्या ते तिला मिळत नव्हते. सुरेशकडे पैसा आल्यामुळे त्याने घरात चांगल्या चांगल्या वस्तू आणायला सुरुवात केली. अनिता सुरेशला म्हणाली, तुझ्याकडे आता पैसा आलाय, आता मला सांग माझे केस कुठे आहेत ते. सुरेश म्हणाला, सांगतो की, पण आधी माझं एक काम कर. गावातल्या सावकाराने मला खूप छळलंय, त्याला जरा अद्दल घडव. बस इतकंच. दुसऱ्या दिवशी गावातल्या नदीजवळ सावकाराचा छिन्न विछिन्न अवस्थेत प्रेत सापडलं. काही दिवसांनी सुरेशचे आई वडील एका अपघातात वारले. सुरेश अनितावर चिडला, त्याचे आई वडील कसे मेले म्हणून. अनिता म्हणाली, मी आधीच सांगितलेलं होतं, प्रत्येक गोष्टीची किंमत सैतानाला द्यावी लागते म्हणून. तू विसरलास. मग त्याने त्याचेच घेतले भागवून. सुरेश घाबरला. तो नियमितपणे त्या सैतानाला खुश करायला बकरं कोंबडं देऊ लागला. तशी त्याची कामंही होऊ लागली. थोड्याच दिवसात सुरेश खूप श्रीमंत झाला. घरी गाडी, जमीन, पैसा, नोकरचाकर सगळं काही मिळायला लागलं. सुरेशला कळालं की ही आता काहीही करू शकते. अनिता पण सुरेश सांगेल ते. अनिताचे सारखे सुरेशकडे केसांचे मागणे सुरू असायचे, पण तो काही ना काही तिच्याकडे मागत राहायचा. अनिता सुरेश घरात नसताना केसांचा खूप शोध घे, पण तिला ते केस काही केल्या मिळेनात. कुठे ठेवले असतील त्याने माझे केस, ती विचार करायची. पण आता काही पर्याय नव्हता त्याचं ऐकण्या वाचून. तो सांगेल ते ती गुपचूप करायची. ती त्याला विश्वासात घेऊ लागली. मी आता तुला सोडून कधीच जाणार नाही. तुला जे पाहिजे ते मिळवून देईन. तू फक्त माझी पूजा सफल करत जा, बळी देत जा, म्हणजे मी आणि माझा सैतान तुझी भरभराट करू. सुरेशलाही अनितावर विश्वास बसू लागला. त्याला खात्री पटली की ती आता कुठेच जाणार नाही. तिला आपल्याच घरात सैतान कार्य करायला सोपं आहे. जर का ती इथेच राहिली तर मी अजून खूप खूप श्रीमंत होईन. कोणीच माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. सुरेश तिच्या विळख्यात अडकत चालला होता. गजूने सुरेशला एकदा सांगितलं, सुरेश बस झालं आता, बस कर. खूप मिळवलंस. काहीतरी विपरीत घडायच्या आधी जाऊ दे तिला. पण सुरेशला अनितावर विश्वास बसला होता. उलट तोच गजूला म्हणाला, तिला माझ्याच घरात राहायचंय, ती मला कधीही सोडून जाऊ इच्छित नाही. गजूने सुरेश समोर हात टेकले.
एकदा गजू रात्री घरी जात होता. अंधाऱ्या रस्त्यावर तो एकटाच चालला होता. अचानक त्याच्यासमोर अनिता येऊन थांबली. गजू जाम घाबरला. अनिता त्याला म्हणाली, तू सांग, माझे केस कुठे आहेत ते, मी तुला पाहिजे ते देईन. गजूला दरदरून घाम फुटला. जीवाच्या आतंकाने तो तिथून पळाला. दुसऱ्याच दिवशी सुरेशला झालेला प्रकार सांगितला आणि त्याचा निरोप घेऊन गाव सोडून निघून गेला. जाताना परत तो सुरेशला म्हणाला, जाऊ दे अनिताला. पण सुरेशने उलट गजूचीच खिल्ली उडवली आणि गजू निघून गेला. दिवसामागून दिवस जात होते. सुरेशला आता पूर्ण खात्री झाली की अनिता त्याला सोडून जाणार नाही. अनिता पण त्याच्याशी खूप लाडीगोडीने वागत होती. एक दिवस रात्री अनिता सुरेशला खूपच लाडीगोडी करू लागली. त्याच्यासाठी खास दारू, मटण यांचा बेत ठेवला. सुरेश दारू पिऊन मस्त झाला. दोघेही जेवले. रात्री अनिता सुरेशजवळ गेली आणि म्हणाली, आता आपण खूप श्रीमंत झालोय, आपल्याकडे सगळं काही आहे, पण मला अजून तुमच्यासाठी खूप काही करायचंय. त्यासाठी आपल्या दोघांमध्ये एकी हवी. तुम्ही माझी मदत करा, मी तुमची करत जाईन. सुरेश म्हणाला, हो नक्कीच, बोल ना, काय हवं, काय करू सांग ना. अनिता म्हणाली, मग मला सांगा की मी चेटकीण आहे हे तुम्हाला कसं कळालं. सुरेशने तिला झालेला सर्व प्रकार सांगितला. त्याला आता दारू चांगलीच चढली होती. दारूच्या नशेत तो बोलत होता. अनिता म्हणाली, मग तुम्ही माझे केस कुठे घेऊन गेला. सुरेशने सांगितलं की इथून गेल्यावर एक लांबच्या गावात एक वैद्य राहतो, त्याच्याकडे गेलो होतो. अनिताने विचारले, कशाला. सुरेश म्हणाला, कारण मला तुझे केस लपवायचे होते. अनिता खूपच लाडीक झाली. ती सुरेशला म्हणाली, मग सांगा ना, कुठे ठेवलेत माझे केस. पाहिजे तर ते तुम्हीच ठेवा, मला नको आता, कारण मला आता तुमच्यासोबत राहायचंय. पण मला सांगा की कुठे आणि कसे लपवलेत ते. मी काय सोडून जाणार आहे का तुम्हाला, सांगा ना मला. सुरेश तिच्या गोड गोड बोलण्याला बोलला. तिच्या विळख्यात अडकला आणि त्याने सांगितलेच. मी त्या वैद्याकडे गेलो. त्याने ती केस एका छोट्याशा पुडीमध्ये ठेवले आणि ती पुडी त्याने माझ्या उजव्या पायाच्या मांडीत मागील बाजूस ठेवली आणि तो भाग शिवून टाकला. सुरेशचं बोलणं संपतं न संपतं तोच अनिता जोरजोरात हसू लागली. खूप दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर आले. तिला आता केसांचा पत्ता कळाला होता. ती अघाशासारखी सुरेशची पॅन्ट फाडू लागली. सुरेश घाबरला. तो अनिताला ढकलू लागला, पण अनिता सुरेशवर तुटून पडली. आपली आता काही खैर नाही हे सुरेशला कळून चुकलं. त्याची चूकही त्याच्या लक्षात आली, पण आता खूप उशीर झाला होता. तो जीवाच्या आतंकाने दरवाजाकडे पळाला. अनिताने त्याच्यावर झपकन उडी घेतली. त्याचा एक पाय धरून फरफटत त्याला आत खेचला. जवळच असलेला एक स्टूल तिने उचलला आणि कसलाही विचार न करता सुरेशच्या पाठीत जोरात मारला. सुरेश उपडा पडला. अनिताची नजर सुरेशच्या मांडीवर होती. तिला आता दुसरं काहीच दिसत नव्हतं. तोंडाने ती फक्त माझे केस मला आता मिळणार असं म्हणत होती. मध्येच हसत होती. सुरेश तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती आता कसली ऐकते. ती सुरेशच्या पायावर बसली. जोरात तिने स्वतःची नखं सुरेशच्या मांडीत खुपसली. सुरेश जीवाच्या आतंकाने ओरडू लागली. दोन्ही हाताने तिने सुरेशची मांडी फार विचित्रपणे फाडली आणि त्या मांसाच्या आणि रक्ताच्या थारोळ्यात अनिता ती पुडी शोधू लागली. अखेर तिला ती केसांची पुडी सापडली. तिने ती उघडून बघितली. स्वतःचे केस पाहून खूप विचित्रपणे हसली. तिने सुरेशच्या फाडलेल्या मांडीवर दोन्ही हात पुन्हा एकदा घुसवले. तिचे हात अधिकच रक्ताने माखले होते. दोन्ही हातांना लागलेलं रक्त पाहून तिला खूप हसायला यायला लागले. तिने स्वतःचे केसही मोकळे केले आणि ते रक्त केसांना लावायला लागली. मध्येच तिच्या हातावरून जे रक्त ओघळायचे
ती ती चाटून घ्यायची. तिचा जणू रक्त उत्सवच सुरू झाला होता. सुरेश मरण यातना सोसत होता, जोर जोरात ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागले आणि त्याच्या हे लक्षात येताच ती सुरेश जवळ गेली. सुरेश तिला जीवदान देण्यासाठी विनवणी करू लागला. अनिता त्याचं काहीच ऐकत नव्हती. तिने सुरेशचा तो जखमी पाय हातात घेतला. सुरेश अगोदरच अर्धमेला झाला होता. सुरेश खाली पडलेला, ती उभी आणि त्याचा पाय तिच्या हातानं तिने कसलाही विचार न करता जोरात ओढला. इतक्या जोरात की त्याचा पाय कमरेपासून तुटून तिच्या हातात आला. तो घेऊन ती पळतच वाड्याबाहेर आली आणि नदीकडे पळाली. तिचा तो असला अवतार बघून, हातात तो तुटलेला पाय बघून जमलेली सगळी लोक तिथून पळाली. अनिता नदीजवळ पळाली आणि तिने पाण्यात उडी घेतली. अनिता दिसेनाशी झाली. इकडे अर्थातच सुरेश मरण पावला होता. नंतर कित्येक वेळेला तिचा आवाज त्या वाड्यात येत होता. अमावस्या पौर्णिमेला तर खूप जणांनी तिथे उजेड पाहिला होता. म्हणूनच काही जाणकार लोकांनी तिथे मांत्रिक बोलवून ते घर कायमचे बंद केले होते. काही दिवसांनी गजू पण विचित्र अपघातात मेला अशी बातमी कळाली. आजीने मोठा उसासा सोडला. मी तर हे सगळं ऐकून थक्कच झालो. असं खरंच घडू शकतं? आजही संध्याकाळनंतर कोणीही त्या नदीवर अगर त्या वाड्यावर जायची हिंमत नाही करत. आजीनेही माझ्याकडून तिकडे परत न जाण्याचं आश्वासन घेतलं. माझा भुताकेतांवर विश्वास आहे की नाही माहीत नाही, पण आजी ज्या पोटतिडकीने सांगत होत्या ते बघून असं वाटतं की विषाची परीक्षा न घेतलेलीच बरी.